जय भीम नमः बुद्धाय. बाजूनं फोटो दिसत आहे ना तुम्हाला, तो बुद्धांचा आहे. आणि एका खेळाडूला देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी एक गिफ्ट दिला. काय दिला? बुद्धांचा फोटो. बघू शकता दादा तुम्ही. विचार कराजोगती गोष्ट आहे का बघा, बुद्धांच्या नावामुळे भारत ओळखला जातो. बुद्धांच्या नावामुळं भारताची ओळख आहे. आणि बाबासाहेबांना दिलेला धर्म सारा जगात गाजत आहे. बरोबर नाही काय? म्हणून म्हणतो जातीवादी भडव्यांनो बघा, तुमचा भारत, आपला भारत हा बुद्धाने ओळखला जातो. तुमच्या आमच्या नावानं नाही आणि तुमच्या 36 कोटी 33 कोटी परमेश्वरानं नाही. कळलं काय? तुमच्या नरेंद्र मोदीनं नाही ओळखल्या जात का तुमच्या मायबापानं ओळखल्या नाही जात. हा भारत बुद्धाच्या नावानं ओळखला जातो. शरम करा, शरम. का जो बुद्ध आपल्या भारतात आहे तर बुद्धाला तुम्ही ओळखून राहिले नाही. आणि बाहेरचे प्रदेश देश मोठे मोठे श्रीलंका, चीन, जपान बघा तुमच्या तोंडात मुतून राहिले. ते आपला बुद्ध कुठपर्यंत पोचला आहे? जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला आहे. फक्त बुद्ध ज्याला कळला तो देश यशस्वी झाला आणि ज्याला बुद्ध कळला नाही तो गोमूत्र पिऊन राहिला. विचार कराजोगती गोष्ट. किती नालायक लोक झाले पाहिजे तुम्ही. अरे भारताचा आन बान शान गौतम बुद्ध आहे. भारताला बुद्धाच्या नावानं ओळखल्या जाते. जिथं जिथं बुद्ध गेले, जिथं जिथं बुद्धांचा धम्म गेला तिथे तिथे म्हटलं चीन, श्रीलंका, जपान असो कुठलाही देश असो, त्या देशामध्ये तो देश एवढा यशस्वी झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि आपला भारत बघा अजूनही अंधभक्त पैदा होत आहे. या भारतात लोक दूध नालीनं फेकून राहिले. नालीनं वाहत चाललं दूध आणि ग्लासात गोमूत्र आहे. नाली में गए दूध बह रहा है और ग्लास में गमूत्र है. पियो भाई पियो, गोबर खाओ. अरे अंधभक्तांनो, एवढे अंधभक्त बनू नका की समोरची पिढी येणारी म्हणन फालतू जन्माला आलो यांच्या घरात, फालतू जन्माला आलो ह्या देशात. लोक एकच म्हणन अरे फालतू देश आहे हा भारत, काही कामाचा नाही आहे. असं होणार. म्हणून म्हणतो विचार करा, लाजा वाटू द्या. समजला का? लाजा वाटू द्या. येणारी पिढीला वाटलं पाहिजे का आमचा देश भारत देश आहे, किती महान आहे. आम्ही ह्या भारताच्या भूमीत जन्माला आलो आहे. किती शूरवीर जन्माला आले आहे, किती महामानव जन्माला आलेला आहे या भारतात. तर किती धन्य झालेली धरती आहे ही, पावन झालेली धरती आहे असं वाटलं पाहिजे त्यांना. असं नाही वाटलं पाहिजे का फालतू जन्माला आलो म्हणून. म्हणून म्हणतो सुधरा जरा. बुद्धा कळायला हवा तुम्हाला. युद्धाने काही होत नाही, बुद्धाने सगळ्या गोष्टी होते. जग जिंकुनी सारे सारे जग जिंकुनी सारे झाले मित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. च्या कराजोगती गोष्ट आहे. आणि तुम्ही बघा कुठं चालले, काय चालले. अंधभक्तांनो, तुम्हाला लाज नाही, शरम नाही, कुठल्याच गोष्टीची नाही. अरे आपला देश हा बुद्धाने ओळखला जातो. आपल्या भारतामध्ये महामानव जन्माला आले, बोधिसत्व जन्माला आले. हे बार बार जन्माला येत नसते. एक लक्षात ठेवा, हे बार बार जन्माला येत नसते. बघा देवेंद्र फडणवीस एका बाहेर देशातील एका खेळाडूला काय देत आहे अवॉर्ड, काय देत आहे गिफ्ट, काय देत आहे भेट? एक बुद्धांचा फोटो. तो लेणीतला फोटो आहे, लक्षात ठेवा, बुद्धांचा आहे. मग विचार करा, आजकाल बाबासाहेब आंबेडकर, कळलं का? हा भारत बुद्धाने ओळखला जाणार जात आहे. कारण तुम्ही कितीही बुद्धाला दबवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला बुद्ध मिळणार म्हणजे मिळणार. कारण ह्या भारतात तुम्हाला हर ठिकाणी बुद्ध दिसणार. कळलं का? कोणी म्हणतात मस्जिदे बांधल्या, मस्जिदा तोडून टाका. कोणी म्हणतात त्या मस्जिदच्या ठिकाणी मंदिर निघल, तो मग मंदिराच्या ठिकाणी बुद्ध पण निघू शकते. कळलं का? अरे दादा,
त्या तोडण्यात फोडण्याच्या मागे लागल्यापेक्षा आपली संस्कृती वाचवा. कारण ही संस्कृती बुद्धांची आहे, बुद्धांच्या विचाराची आहे, आचाराची आहे. कळलं का? कारण आपण काय करत आहे, या संस्कृतीला लात मारत आहे. कारण हा भारत सोन्याची चिडिया आहे, पण आपण या सोन्याच्या चिडियाला पितळ करून टाकलं, लोखंड करून टाकलं. शर्म वाटायला पाहिजे. कारण ही कर्मभूमी भारताची, कर्मभूमी ही बुद्धांची आहे. या इथे महामानव जन्माला येतात, बोधिसत्व जन्माला आले. अरे जो बाबासाहेब आंबेडकर त्यांना अमेरिकेचा सूर्य घोषित केला आहे, त्यांच्या नावानं चांद आहे. अमेरिकेचा राष्ट्रपती प्रधानमंत्री बाबासाहेबाला ते म्हणत होते की आमच्या देशात बाबासाहेब जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य घोषित केला असता. विचार करायची गोष्ट आहे. नालायक आहे नो, एवढे नालायक लोक आहात तुम्ही का तुम्हाला महामानव कळून राहिले नाही, बोधिसत्व कळून राहिले नाही. इथं बुद्ध जन्माला आलेले आहे. भारत हा बुद्धांचा देश आहे, बुद्धांच्या विचाराचा देश आहे, संस्कृती बुद्धांची आहे. हे डोक्यात काही बसत नाही. आपल्या बसते फक्त अंधभक्त. आपण काय आहे? अंधभक्त. कारण दूध नालीनं वाहतो, दूध नालीनं वाहतो आणि गोमूत्र प्याल्यात पेतो, मूत प्याल्यानं पेतो, गोबर खातो, गू खातो. अंधभक्त आहे आपण, दुसरं काहीच नाही आहे. दुसऱ्याची चापलुशी करतो. कशी विचारशील आहे रे बाबा तुमच्या विचार? अशी विचारशील असेल तर हा भारत समोर जाणार नाही. तुम्ही म्हणत आहे का भारत आपला मागं का आहे? कारण भारतात बुद्ध कळलाच नाही अजून, म्हणून भारत मागं आहे. ज्याला बुद्ध कळला, ज्या देशाला बुद्ध कळला, तो देश कुठच्या कुठं पोहोचला. चीन, जपान, श्रीलंका पाहिला ना, कुठच्या कुठं पोहोचला. काय त्यानं हे केली प्रगती? अरे तुमच्या बाजूचाच बघा, तुमच्या बाजूचा सांगू का देश कोणचा? नेपाळ. तो देश बघा जाऊन. बुद्धाची संस्कृती आहे. अरे विचार कराजोगती गोष्ट आहे. मूर्खांनो, तुम्हाला डोकं नाही आहे. तुमच्या डोक्यात काही गू भरलेला आहे, दुसरं काहीच नाही. जातीवादी भडव्यांनो, समजलं काय? बघ, देवेंद्र फडणवीस साहेबानं त्या त्या खेळाडूला काय दिला? एक अवॉर्ड दिला, एक भेट दिली भारताची. काय दिली? त्याला काही देता आलं असतं, गणपती देता आला असता, विष्णू भगवान देता आले असते, शंकरजी देता आले असते, काही पण देता आलं असतं, पण बुद्धच का दिला? कारण हा भारत बुद्धामुळे ओळखला जातो. कारण ही जमापुंजी बुद्धांची आहे, सम्राट अशोकांची आहे. कळलं का? मग तुम्हाला नाला काय हो समजायला पाहिजे का आपण बुद्धाच्या भारतामध्ये आहोत, बुद्धांच्या धर्तीवर आहोत, महामानवांच्या धर्तीवर आहोत. तर आपल्याला समजायला पाहिजे ही धरती बुद्धांची आहे, बुद्धाच्या विचाराची आहे, पावन धरती आहे. आपण या पावन धरतीला कायले गंदगी करावं? अरे नालायक काय हो? शर्मा वाटू द्या. आपला देश कुठं चालला? आपला देश 10 पट मागा आहे. अमेरिकेचा डॉलर 90 रुपयाचा झाला आता आपल्या भारताची एजन्सीनं. अरे विचार करायची गोष्ट आहे. पहिले 85 रुपयाचा डॉलर होता, आता 90 रुपयाचा झाला. मूर्खांनो, लाजा वाटू द्या. करन्सी 90 रुपयाची झाली. आज न उद्या 100 रुपयाचा डॉलर होणार. मग काय करणार? अरे लाजा वाटू द्या, जराशे लाजा वाटू द्या. विचार कराजोगती गोष्ट आहे. छोटे छोटे देश समोर चालले. आपला भारत बघा, फक्त लोकसंख्येनं आणि अंधभक्त्यानं लय वाढलेला आहे. त्यांनी लय तिथं सक्सेस पाहिली. बाकीच्या देशात ठिकाणी जाऊन बघा, जपान, श्रीलंका, चीन, तिथं का त्यांनी सक्सेस का पाहिली? कारण तिथं बुद्ध आहे, त्यांचे बुद्धाचे विचार आहे त्यांच्या डोक्यात. त्या कारणामुळं समोर प्रगती करत आहे. त्या कारणामुळं आपला भारत देश बघा, गांडू पांडू आंडू देश आहे, दुसरं काहीच नाही. ह्या भारताच्या देशात फक्त काय आहे? जातीवाद, धर्मवाद, दुसरं काहीच नाही आहे. तेले मारणं, नेले मारणं. शर्मा वाटू द्या. बरोबर बोलताय ना? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक बघताना फॉलो करायला विसरू नका.